गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सॉलिड स्टेटचं पुढचं लेक्चर 8वं लेक्चर याला सुरुवात करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टल डिफेक्ट्स ऑर इम्परफेक्शन इन क्रिस्टल हा आपण डिस्कस करणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण पॅकिंग इफिशियन्सी काय आहे याच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं होतं. ओके, आता हे क्रिस्टल डिफेक्ट काय आहे, डिफेक्ट कशाला म्हणायचं, ओके ते समजून घ्या. काय सांगितलं त्यांनी बघा, डिसऑर्डर ऑर इरेग्युलरिटीज. दोन महत्वाचे शब्द याच्यामध्ये काय, डिसऑर्डर ऑर इरेग्युलरिटीज. कशामध्ये मग ह्या इरेग्युलरिटीज किंवा हे डिसऑर्डर कशामध्ये, अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ द सॉलिड क्रिस्टल. इन द अरेंजमेंट ऑफ constituent particles of a crystal solids called as defect or imperfection. याला आपण काय म्हणणार, डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन होणार. मग ही केव्हा होण्याची प्रोबॅबिलिटी येते, ही डिसऑर्डर केव्हा होते किंवा ही इरेग्युलरिटीज केव्हा येतात, ज्यावेळेस एखादा सॉलिड आहे त्या सॉलिडचं आपण क्रिस्टलायझेशन करतोय. ते क्रिस्टलायझेशनची प्रोसेस होत असताना ह्या ज्या काही आहेत डिफेक्ट, हे डिफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतात. आता क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, तर हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, की जे काही तुमचं एखादं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असेल, त्या सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये तुमचे क्रिस्टल आउट होत आहेत, तिथं क्रिस्टल्स फॉर्म होत आहेत, त्याला आपण काय म्हणतो, क्रिस्टलायझेशन म्हणतो. ओके, तर द क्रिस्टल डिफेक्ट्स आर अरायजेस ड्युरिंग क्रिस्टलायझेशन. रायजेस हे कशापासून रायजेस झालेले, ते ड्युरिंग क्रिस्टलायझेशन प्रोसेस. ओके, मग क्रिस्टलायझेशन मध्येच असं का होतं, काय कारण आहेत. व्हेनेवर द फास्टर क्रिस्टलायझेशन ऑकर्स, व्हेनेवर फास्टर क्रिस्टलायझेशन ऑकर्स, डिफेक्ट्स आर प्रोड्युसेस. ओके, ज्यावेळेस तुमचं फास्टर क्रिस्टलायझेशन होतं त्यावेळेस तुमचे डिफेक्ट प्रोड्यूस होतात. मग हे जे काही डिफेक्ट आहेत, हे डिफेक्ट कसं मिनिमाइज करायचे आपल्याला, तर बाय स्लोअर डाऊन द क्रिस्टलायझेशन रेट ऑफ क्रिस्टलायझेशन. ओके, whenever this defect can be minimized whenever we slower down the rate of crystallization. म्हणजे जे काही रेट ऑफ क्रिस्टलायझेशन आहे त्याला स्लोअर डाऊन, त्याला थोडंसं स्लो करायचं, ते फास्ट जे होते ते प्रोसेस स्लो डाऊन करायची, म्हणजे हे डिफेक्ट तुम्हाला तर मिनिमाइज होताना दिसतात. जसं फॉर एक्झाम्पल काय, जितकं तुम्ही फास्ट व्हेकल चालवणार तितकं तुमचं ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी आहे, तितकं तुम्ही स्लो चालणार तितके ऍक्सिडेंट होण्याची प्रोबॅबिलिटी तुमची कमी आहे. अशा पद्धतीने या डिफेक्टच्या संदर्भात आपल्याला सांगता येणार आहेत. ओके, मग आयडियल क्रिस्टल किंवा नो डिफेक्ट इन क्रिस्टल ऑकर्स ओनली ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ओके, बघा आता पुढचा मुद्दा काय सांगितलं त्यांनी, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला हे तुमचे आयडियल क्रिस्टल जे ते फॉर्म होत असतात. ओके, आता बघा ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय तुमच्या इथं, तर आपण 273 केल्विन याला आपण ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणणार. ओके, याच्यावर जे काही तुमचं क्रिस्टल टेम्परेचर जर गेलं, ह्या ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरच्या वर जर गेलं, तर तुमचे जे काही क्रिस्टल्स आहेत ते डिफेक्ट जे आहेत ते डिफेक्ट ह्या क्रिस्टलमध्ये फॉर्म व्हायला सुरुवात होते. ओके, आता ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे नेमकं काय सांगता येईल आपल्याला, तर ते प्रत्येक याच्यासाठी सबस्टन्ससाठी ते वेगवेगळं असणार आहेत. त्यांचं जे काही मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट त्याच्यावरती ते डिपेंड असतात. ओके, आता काय सांगितलं त्यांनी पुढचं, ही कशावरती डिपेंड करते. ओके, व्हॉट एव्हर द नेचर ऑफ क्रिस्टल डिफेक्ट, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ सॉलिड इज मेंटेन. तुमचं डिफेक्ट कोणत्याही प्रकारचं असो, ही जी काही इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी आहे त्याच्यामध्ये ती मेंटेन केली जाते. किंवा काही डिफेक्ट, सम डिफेक्ट्स आर प्रोड्युसेस इंटेन्शनली काही डिफेक्ट हे प्रोड्यूस केले जातात. जसं आपण फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ब्रॉस जे आहेत ते ब्रॉस हे जाणून बुजून केलेलं डिफेक्ट आहेत, किंवा स्टेनलेस स्टील ते परफेक्शन यावं त्याच्यासाठी सुद्धा ते काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये जाणून बुजून तो काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये डिफेक्ट प्रोड्यूस केलेला आहे. ते आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत काय आहेत ते. देर आर 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट. 3 डिफेक्ट आहेत. एक आहे तुमचं पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये जे काही डिस्कशन करायचं तर एकच डिफेक्ट डिस्कस करायचं, तो पॉईंट डिफेक्ट. त्याच्या संदर्भातच आपण इथं चर्चा करू. बाकीचे 2 डिफेक्ट, लाईन डिफेक्ट काय आहे, प्लेन डिफेक्ट काय, हे आपल्याला विचारणार नाही आणि आपण त्याचा विचारही करत नाहीये. ओके, आता पॉईंट डिफेक्ट कशाला म्हणायचं बघा. पॉईंट डिफेक्ट्स आर प्रोड्यूस्ड ड्यू टू इरेग्युलरिटीज इन अरेंजमेंट ऑफ द बेसिस ऍट द लॅटिस पॉईंट इन क्रिस्टलाइन सॉलिड. बघा, आपण असं सांगितलं की डिफेक्ट केव्हा प्रोड्यूस होणार तुमचा, जास्त तुमचं डिसऑर्डर किंवा इरेग्युलरिटीज आहेत कशामध्ये, की तुमचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्यांच्या अरेंजमेंटमध्ये.
मग हे पॉइंट डिफेक्ट केव्हा प्रोड्यूस होणार आहे की आपण बेसिस आहेत, बेसिस ॲट देअर लॅटिस पॉईंट ज्या त्यांच्या इरेग्युलरिटीज येणार आहेत, त्यामुळे जे काही डिफेक्ट प्रोड्यूस होणार आहेत त्या डिफेक्टला आपण काय म्हणतात, पॉइंट डिफेक्ट म्हणणार आहोत. ओके, बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं त्यांनी, हे कुठे होते तुमचं बेसिसच्या पॉईंटवरती होते. हे सगळं कुठे होते तुमचं, बेसिस जिथं आहे तुमचं, त्या बेसिस मध्ये जे इरेग्युलरिटीज येतात त्या इरेग्युलरिटीज आपण काय म्हणतात, पॉइंट डिफेक्ट म्हणायचं. ओके, आता त्या पॉइंट डिफेक्ट इन सॉलिड बघा, जे काही तुमचं पॉइंट डिफेक्ट आहे त्या पॉइंट डिफेक्ट मध्ये अजून तुमचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं बघा, याच्यामध्ये सांगितलं त्यांनी इम्प्युरिटी डिफेक्ट सांगितलेलं आहे. काय आहे ते इम्प्युरिटी डिफेक्ट आपण एक एक डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. स्टिचिओमेट्री हा शब्द तुम्हाला मागच्या वर्षी गेलेला आहे. काय आहे स्टिचिओमेट्री, म्हणजे की बॅलन्सिंग आहे, बॅलन्स असणं त्याला आपण काय म्हणतात, स्टिचिओमेट्री म्हणतात. तर त्याच्यामध्ये तुमचे ह्या स्टिचिओमेट्री डिफेक्टमध्ये 4 प्रकारचे डिफेक्ट होतात तुमचे. एक आहे तुमचा स्कॉटकी डिफेक्ट आहे, दुसरं फ्रँकेल डिफेक्ट आहे, तिसरं वॅकन्सी डिफेक्ट आहे, चौथं इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे. हे आपण एक डिटेलमध्ये त्यांच्या संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहोत. करत ह्या पुढच्या दोन चॅप्टरमध्ये त्याच्यावरती डिस्कशन करू आपण. ओके, तिसरं जे आहे तुमचे ते नॉन स्टिचिओमेट्री डिफेक्ट्स आहेत. ओके, तिसरं काय तुमचे नॉन स्टिचिओमेट्री डिफेक्ट म्हणजे यांच्यामध्ये काय तुमच्या स्टिचिओमेट्रीमध्ये म्हणजे हे बॅलन्स आहेत, जे काही तुमचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मध्ये बॅलन्स आहेत. हे नॉन स्टिचिओमेट्री डिफेक्ट म्हणजे काय, त्यांच्यामध्ये एखादा जो काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहे त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची डिफिशियन्सी असणार आहेत किंवा एक्सेस असणार आहेत. ठीक आहे, मग त्याच्यावर 2 टाईप पडले, मेटल एक्सेस डिफेक्ट किंवा मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आहेत. हे सगळे आपण 1 बाय 1 याच्यावरती, याच्यामध्ये इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये सुद्धा तुमचे प्रकार आहेत. सबस्टिट्युशनल डिफेक्ट, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट किंवा इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट काय आहेत ते आपण डिटेलमध्ये त्याच्यावरती पुढे जे जे मुद्दे येतील त्या मुद्द्यांवरती आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत. ओके, आता पुढचा स्टिचिओमेट्री डिफेक्ट काय आहेत, स्टिचिओमेट्री पॉइंट डिफेक्ट काय आहेत त्याच्यामध्ये आपण इथं समजून घेऊ आधी. बघा काय सांगितलेलं आहे की प्रत्येक कंपाऊंड तुमचा तो जे काही कटायन्स असतील किंवा अनायन्स असतील त्यांच्या एक फिक्स रेशो असणार आहे त्याच्या प्रत्येक कंपाऊंड मध्ये. ठीक आहे, जसं आपण NaClचा जर विचार केला तर NaCl मध्ये Na+ आणि Cl- रेशो आहेत, 1:1 त्याचा रेशो आहेत. ओके, तसं प्रत्येक कंपाऊंड जो आहे तो प्रत्येक कंपाऊंड मध्ये हा जो काही रेशो आहे हा रेशो तुमचा फिक्स असणार आहे. एव्हरी कंपाऊंड शोज फिक्स रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स और नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन इन देअर केमिकल फॉर्म्युला नोन ॲज स्टिचिओमेट्री डिफेक्ट. फिक्स्ड आहेत. ओके, जसं मी तुम्हाला आता इथं सांगितलं, कशाचं सांगितलं, NaClचं सांगितलं, NaCl. ओके, आता याच्यामध्ये NaClचा जर तुम्ही विचार केला तर स्टिचिओमेट्री कशी याच्यामध्ये, तर तुमचा हा कटायन आहेत Na+. ओके, आणि Cl-. तर मग याच्यामध्ये काय झालं तुमचा, हा जो काही रेशो झाला तुमचा हा रेशो 1:1 झाला. किंवा जर दुसरं एक्झाम्पल जर आपण द्यायचं म्हटलं तर MgCl2, Mg2+ अँड टॉयस Cl-. ओके, मग यांच्यामध्ये रेशो काय झाला तुमचा, मॅग्नेशियम कटायनचा आणि क्लोरीन कटायनचा तो अनायनचा तो 1:2 आहे. हा क्लोरीन अनायन आहे, हा कटायन आहे. ओके, ठीक आहे, तर मॅग्नेशियम आयन आणि क्लोराईड आयन यांचा जो काही रेशो आहे तो 1:2 आहे, ज्याच्यामध्ये NaCl मध्ये काय तो 1:1 आहे. तसं की याला आपण स्टिचिओमेट्री म्हणणार, याला काय म्हणणार, याला स्टिचिओमेट्री डिफेक्ट म्हणणार, की जे प्रत्येक कंपाऊंड आहे आपला स्टिचिओमेट्री ऑफ द कंपाऊंड म्हणणार. आता यांच्यामध्ये ज्या डिफेक्ट येतो म्हणजे आपण काय म्हणणार याच्यामध्ये की थोडस जे काही रेशो आहे तो रेशो तुमचा मागे पुढे होतोय, तो जो त्याच्यामध्ये एखादा पॉईंट जो तुमचा तो मिस होतोय त्याला आपण काय नाही त्यावेळेस तो प्रोड्यूस होणार आहे. ओके, तो डिफेक्ट प्रोड्यूस होणार आहे. काय सांगितलं त्याने, डिफेक्ट इन विच स्टिचिओमेट्री ऑफ कंपाऊंड रिमेन्स अनचेंज, हे चेंज होणार नाही त्याच्यामध्ये. ओके, कॉल्ड ॲज स्टिचिओमेट्री डिफेक्ट. ओके, देर आर 4 टाइप्स ऑफ स्टिचिओमेट्री डिफेक्ट. कोणते कोणते 4 टाइपचे डिफेक्ट आहेत त्याचा आपण इथे विचार करू. पहिलं ते आपण ऑलरेडी त्याचं डिस्कशन केलेले, वॅकन्सी डिफेक्ट केलेले, फ्रँकेल डिफेक्ट केलेले, स्कॉटकी डिफेक्ट केलेले आहेत. तर हे असे जे काही आहेत इंटरस्टिशियल डिफेक्ट आहेत, असे 4 डिफेक्ट आहेत. त्यातलं पहिलं आपण वॅकन्सी डिफेक्टचा इथं विचार करू. वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, ड्युरिंग क्रिस्टलायझेशन देअर आर सम पार्टिकल्स मिसिंग देअर प्लेसेस. ओके, आता बघा, आता हा तुमचा एक क्रिस्टल दिसतोय तिथं, ह्या क्रिस्टलमध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं
तर अरेंजमेंट आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तुमचे, ही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट झालेली आहेत. मी हे साईडला दाखवतोय. आता काय झालं त्यांनी की आता इथं एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असायला पाहिजे होता, इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स एक असायला पाहिजे होता. ओके, पण तो मिस झालेला आहे. काय झालं याने इथं इथला जो काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय झाला मिस झाला. तसंच इथला सुद्धा तो काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय झाले तुमचे मिस झालेले आहेत. हे दोन ठिकाणचे, ह्या दोन ठिकाणचे तुमचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय तुमचे मिसिंग आहेत. ठीक आहे, मग ते मिस झाल्यामुळे काय झालं तर व्हॅकन्सी प्रोड्यूस झालेली आहे. तिथं काय झालं तर व्हॅकन्सी प्रोड्यूस झालेली आहे. म्हणून यांना काय झालं व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणायचं. लक्षात घ्या काय आहे, काय सांगतो तुम्हाला इथं. During the crystallization, some particles missing from their regular sites in crystal lattice, which create the vacancy in crystal, and the defect generated is called as vacancy defect. एकदम simple आहे. During crystallization, there are some particles are missing their places and produce the vacancy are called as vacancy defect. Okay, vacancy defect का आहेत, कशामुळे होतात, ड्यू टू द हिटिंग. ओके, क्रिस्टलाइज आपण जे काही क्रिस्टल आहेत त्या क्रिस्टलला ज्यावेळेस आपण हिट देतो त्यावेळेस तुमचं हे वॅकन्सी डिफेक्ट प्रोड्यूस होतो. ओके, आता याच्यामुळे काय होते की आता लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मिस झालेले आहेत. आता ते मिसिंग झालेले आहेत त्याच्यामुळे याची जी काही डेन्सिटी आहे, आता आपल्याला माहिती आहे डेन्सिटी काय, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, मास अपॉन व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे डेन्सिटी. पण आता काय झालेलं आहे यांनी इथे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मिस झालेले आहेत. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय झाले तुमचे इथं मिस झालेले आहेत. म्हणजे जो ऍक्च्युअल मास आहे त्या मासपेक्षा आता त्या क्रिस्टलचं मास जे आहे ते कमी झालेलं, मात्र व्हॉल्यूम सेम आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होईल की जे काही सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सची डेन्सिटीवरती इम्पॅक्ट होणार आहे. त्याच्यामुळे सबस्टन्सच्या डेन्सिटीवरती इम्पॅक्ट होणार आहे आणि सबस्टन्सची डेन्सिटी जी काही आहे ती डेन्सिटी काय होईल डिक्रीज होणार आहे. ऑब्विसली बघा, समजा तुमचं आपण असं कन्सिडर करू की 15 डिवायडेड बाय 30 असं तुमचं आहे. तर इथं सरळ आपण म्हणू शकतो की ह्या जो काही रेशो आहे हा तुमचा काय रेशो 0.5 रेशो आहे. हा काय तुमच्या इथं 0.5 आहे. ओके, हा रेशो काय तुमच्या इथं 0.5 आहे असं आपण समजू. आता काय झालं याच्यामध्ये की हे 10 झालं, हे 15च्या ऐवजी किती झालं तुमचं 10 झालं. म्हणजे काय झालं तुमच्या इथं 0.3 जो तो 0.5 होतं किंवा तुमचं 1/2 होतं तो 1/3 होऊन गेलं. ठीक आहे, म्हणजे काय झालं कमी झालेला आहे तो. तर डेन्सिटी जी काही आहे ती डेन्सिटी काय तुमची कमी होते. काय सांगितलं त्यांनी, ड्यू टू द वॅकन्सी इन सम लॅटिस साइट मास ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस बट व्हॉल्यूम रिमेन्स सेम, दॅट इज डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस इन व्हॅकन्सी डिफेक्ट. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये काय होतं तुमचं जी काही डेन्सिटी आहे ती डेन्सिटी काय होते तुमचं डिक्रीज होते. ओके, आणि कशामुळे प्रोड्यूस होतं हा, ड्यू टू द हिटिंग टू द क्रिस्टल. ओके, आणि व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय की ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन देअर आर सम पार्टिकल्स आर मिसिंग देअर प्लेसेस देअर रेग्युलर साइड्स. ओके, असं आपल्याला सांगता येणार आहे त्याच्या संदर्भामध्ये. पुढे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड्स. सेल्फ इंटरस्टिशियल. आता इंटरस्टिशियल डिफेक्ट काय आहे, आता बघा मी फिगरकडे जातो आधी, नंतर ह्या जे काही थेरी आहेत त्या थेरीचा आपण इथे विचार करू. याच्यामध्ये दोन प्रकारचे होणार आहेत तुमचे. आता इथे बघा हा तुमचा रेग्युलर साइट्स आहेत. हे ड्युरिंग काय होणार याच्यामध्ये, तर हे बघा हा तुमच्या रेग्युलर साइट्स आहेत ह्या. पण ह्या रेग्युलर साइटच्या व्यतिरिक्त हे जे काही दोन ह्या जे काही स्पेस आहेत, हा जो काही ओव्हॉइड होता, ह्या ओव्हॉइड मध्ये जे काही तुमचे क्रिस्टल अजूनचे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स ते झालेले आहेत. ही जी काही स्पेस आहे ह्या स्पेसला आपण इंटरस्टिशियल स्पेस म्हणणार. काय म्हणतात आपण इथं इंटरस्टिशियल स्पेस. ओके, तर ह्या स्पेस मध्ये तुमचे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ती स्पेस ऑक्युपाय करतायत ड्यू टू देअर स्मॉल साईज. त्यांची जी काही साईज असणार आहे ती साईज तुमची स्मॉल असणार आहे त्याच्यामुळे. ओके, मग लक्षात आलं काय आहे ते. ओके, बघा पुन्हा सांगतो काय आहे ते. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट ऑकर्स व्हेन ॲटम ऑफ द सेम क्रिस्टलाइन सॉलिड ऑक्युपाइज इंटरस्टिशियल साइट्स इन द क्रिस्टल. कसे ऑक्युपाय करते तुम्हाला सांगितलं मी. ही जी काही स्पेस आहे या स्पेसमध्ये ही जी काही व्हॅकन्सी आहेत किंवा काय म्हणतात आपण त्याला ओव्हॉइड्स म्हणणार, त्या ओव्हॉइड्स मध्ये ज्या तुमचा एखादा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स त्याच सबस्टन्सचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तिथं स्पेस घेतोय त्याला आपण काय म्हणतात इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणणार. ओके, इंटरस्टिशियल साइट काय आहे त्यांनी सांगितलेले इंटरस्टिशियल साइट्स इन क्रिस्टलाइन
crystals are the space or voids between the particles at the lattice point, जो काही लॅटिस पॉईंट आहे त्याच्यामध्ये. ओके, दिस डिफेक्ट ऑकर्स इन टू वे. आता काय येतात, टू वे आहेत. ओके, पहिला वे इथं तुम्हाला जो फिगर दाखवलेला त्याच्यामधनं ते लक्षात येतलं, ते तुम्हाला समजून सांगितलं ते. व्हेन एक्स्ट्रा ॲटम ऑफ द सेम those already present at the lattice point interstitial side, ओके, इन क्रिस्टल. आता बघा याच्यामुळे काय होतं तुमचं, की त्याचं स्वतःचं जर एखादा एक्स्ट्रा आयटम आहे, तर एक्स्ट्रा आयटम किंवा एक्स्ट्रा आयन असेल किंवा एक्स्ट्रा कटायन्स असेल, ते काय करतील त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल स्पेस. आता इंटरस्टिशियल स्पेस कशाला म्हटलेलं आहे, की जे काही दोन लॅटिस पॉईंट आहेत त्या दोन लॅटिस पॉईंट मधला जे काही स्पेस आहे, जे काही वर्ड्स आहे त्याला आपण इंटरस्टिशियल स्पेस म्हणतात. आता लक्षात घ्या याच्यामध्ये ऍक्च्युअल जे मास आहे त्या मासपेक्षा ह्या क्रिस्टलचं मास जे काही ते जास्त असणार आहेत, त्या क्रिस्टलचं मास जास्त असणार आहे, त्याचा इम्पॅक्ट त्याच्या डेन्सिटीवरती होणार आहे. मग इथं डेन्सिटी तुमची इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, तर ऑब्व्हियसली जी तुमचा हा जो काही रेशिओ आहे तुमचा 15/30 च्या ऐवजी जर तुमचा 20/30 झाला, तर ऑब्व्हियसली जो काही डेन्सिटी आहे ती डेन्सिटी काय झाली असेल, ते इन्क्रीज झालेलं असणार आहे. व्हॅल्यू मात्र तुमचा सेम आहे. ड्यू टू दिस मास ऑफ द सबस्टन्स इन्क्रीजेस विदाउट इन्क्रीज इन व्हॅल्यूम, दॅट इज डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इन्क्रीजेस. ओके, हा पहिला वे झाला. दुसरा वेचं काय आहे ते आपण इथे बघू. आता बघा इथं काय झालेलं आहे, की जे काही इंटरस्टिशियल ॲटम आहेत, व्हेन ॲटम ऑफ द क्रिस्टल शिफ्टेड इट्स ओरिजिनल स्पेस. ओके, हा आता इथं बघा त्यांनी काय केलंय, एक्स्ट्रा ॲटम जो येतो तो त्याच्यामध्ये आलेला होता. आता इथं काय झालेलं आहे बघा, जे काही तुमचे लॅटिस पॉईंट आहेत त्या लॅटिस पॉईंट मध्ये इथं बघा हा जो काही लॅटिस पॉईंट आहे इथं हा तुमचा व्हॅकन्सी प्रोड्यूस झालेली आहे आणि इथून हा शिफ्ट झालेला आहे इथं. ओके, इंटरस्टिशियल कसं होते ते बघा, लक्षात घ्या. एक आपण आधीच्या याच्यामध्ये पाहिलं की जे काही आहेत ते सपोज असं तो क्रिस्टल आहे आपण कन्सिडर करू, हे तुमचं लॅटिस पॉईंट आहे, हे लॅटिस पॉईंट आहेत. ओके, तर याच्यामध्ये तुमचा एक्स्ट्रा आयटम येतो आणि हा काय झाला की येतलाच एक जर रेग्युलर साईड आहे तर रेग्युलर साईड सोडतोय, रेग्युलर साईड काय करतो तो सोडतोय आणि कुठेतरी दुसरीतरी इंटरस्टिशियल स्पेस मध्ये त्या ऑक्युपाय करतो येतो. ओके, अशा पद्धतीने सुद्धा हा तुमचा डिफेक्ट होऊ शकतो, प्रोड्यूस होऊ शकतो. काय झाला बघा, इन दिस केस ड्यू टू द शिफ्टिंग ऑफ ॲटम इट्स ओरिजिनल लॅटिस साइड इट प्रोड्युसेस वॅकन्सी डिफेक्ट. म्हणजे याच्यामध्ये तुमचं दोन डिफेक्टचं कॉम्बिनेशन आहे. कोणत्या दोन डिफेक्टचं कॉम्बिनेशन आहे, इंटरस्टिशियल डिफेक्ट ऍज वेल एज वॅकन्सी डिफेक्ट. मग याच्यामध्ये आता बघा पहिल्या याच्यामध्ये वॅकन्सी डिफेक्ट मध्ये काय झालं तुमचं, की डेन्सिटी जी कमी झालेली होती, डेन्सिटी काय झाली कमी झाली होती. इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये काय झालं तुमची डेन्सिटी इन्क्रीज झाली. आता याच्यामध्ये डेन्सिटी मात्र तुमची ऍज इट इज राहणार आहेत. का तर त्याने इथलं जो काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहे त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सने जागा सोडून त्याच्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये दुसरीकडे इंटरस्टिशियल स्पेसमध्ये त्याने ती ऑक्युपाय केलेली आहेत. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की त्याचा जो काही मास आहे तो मास तो आहे तसंच राहतोय, त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी ऍज इट इज राहते. ओके, ठीक आहे. आता बघा काय सांगितलं त्यांनी, while at the same time interstitial defect also produced by occupying shifted atom in the stitial side. Okay, that means this defect is combination of both vacancy and self interstitial defect. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. इन दिस डिफेक्ट डेन्सिटी ऑफ सबस्टन्स रिमेन्स अनचेंज. डेन्सिटी काय असणार आहे ऑब्व्हियसली तिथं अनचेंज असणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे. तिसरा जो काही डिफेक्ट आहे तो आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. सॉरी, आपण वॅकन्सी बघितला, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट बघितला आणि आता आहे स्कॉटकी डिफेक्ट. तिसरा डिफेक्ट आहे हा स्कॉटकी डिफेक्ट आहे. आता दिस डिफेक्ट इज रिझेंबल्स टू द वॅकन्सी डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट इज रिझेंबल टू द वॅकन्सी डिफेक्ट. हाऊ, कशा पद्धतीने ह्या वॅकन्सी डिफेक्टशी संलग्न करणारे किंवा आहेत. तर याच्यामध्ये आता लक्षात घ्या हा तुमचा साल्ट आहे, त्याच्यामध्ये साल्ट एक्झाम्पल आहेत. फ्रँकेल डिफेक्ट, सॉरी स्कॉटकी डिफेक्ट हा तुम्हाला कशामध्ये ऑब्झर्व होणार आहे, हे आयनिक सबस्टन्स मध्ये ऑब्झर्व होणार आहे. कशामध्ये, हे आयनिक सबस्टन्स मध्ये तुम्हाला हा जो काही डिफेक्ट आहे हा डिफेक्ट तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे. आता बघा याच्यामध्ये आयनिक सबस्टन्स मधलं म्हणजे तुमचं एक अनायन आलं आणि दुसरा कटायन आलेला आहे. काय तुमचं इथं अनायन आहे कटायन आहे. ज्यावेळेस हे आता अनायन आणि कटायन हे काय अल्टरनेटली एकमेकांसोबत अरेंज असणार आहेत. जस्ट लाईक दिस, जसं इथं दिसते तुम्हाला ही अरेंजमेंट तुम्हाला इथं दिसते. पण मग ज्यावेळेस याच्यामध्ये एखादं जे काही साईड आहेत, एखादी काही लॅटिस साईड आहे ती लॅटिस साईड इथं ते काय तुमची मिस झालेली आहे. जसं आता इथं तुमचा जो काही अनायन आहे तो अनायन मिस झालेला आहे, इथला जो काही कटायन आहे इथला कटायन तुमचा मिस झालेला आहे. म्हणजे जे काही काय म्हणतो आपण त्याला, जे काही रेग्युलर साईड्स आहेत अनायन्स आणि कटायनचे ते काय झालेले इथं मिसिंग झालेले आहेत. ओके,
म्हणजेच काय तर सगळ्यात महत्त्वाचं बघा आता स्कॉटकी डिफेक्टच्या संदर्भामध्ये काय सांगितलं आपण, याचा पहिला मुद्दा की इट इज रिजेंबल्स टू व्हॅकन्सी डिफेक्ट. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम. याच्यामध्ये काय तुमचा स्कॉटकी डिफेक्ट ऑब्झर्व ओनली इन आयनिक सॉलिड. आयनिक सॉलिडमध्ये तुम्हाला हे ऑब्झर्व होताना दिसतोय. मिसिंग इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स. याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ कटायन्स आणि अनायन्स आहेत. इथं समजा तुमचा अनायन जर मिसप्लेस झालेला आहे तर इथलं काय झालं तुमचं कटायन मिसप्लेस झालेलं आहे आणि वॅकन्सी प्रोड्यूस झालेली. ही तुमची जे अनायनने झालेली आहे ते अनायन वॅकन्सी आहे, जे कटायनने झालेली आहे त्याला आपण इथं कटायन वॅकन्सी म्हणणार आहोत. ओके, इक्वल नंबर ऑफ कटायन आणि अनायन काय झाले ते मिस झालेले. त्याच्यामुळे काय होईल त्याची जे काही इलेक्ट्रिकल जे काही न्यूट्रलिटी आहे ते न्यूट्रलिटी मेंटेन होईल याच्याने. कशामुळे की सारख्या प्रमाणामध्ये तुमचे अनायन्स आणि कटायन्स ते मिस झालेले आहेत त्याच्यामुळे. ओके, ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात आपल्याला घेता येणार आहे. याला आपण असं म्हणू शकतो की व्हॅकन्सी डिफेक्ट सुद्धा म्हणू शकतो आपण याला. पण हे व्हॅकन्सी डिफेक्ट का म्हणत नाही आपण याला, हे तुमचं आयनिक सॉलिडमध्ये म्हणून याला काय म्हटलं आपण स्कॉटकी डिफेक्ट म्हटलेलं आहे याच्यामध्ये. ओके, ऑब्विसली आता ह्या जो काही स्कॉटकी डिफेक्ट आहे त्या स्कॉटकी डिफेक्टची जी काही काय म्हणतो आपण त्याला डेन्सिटी आहे, त्या डेन्सिटीवरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट झालेला असणार आहे. ओके, डेन्सिटी ऑब्विसलीची काय झाली असणार आहे, कमी झालेली असणार आहे. दॅट मीन्स वॅकन्सी. आता बघा त्यांनी काय सांगितलेले आहेत, दिस डिफेक्ट occurs in ionic solid by missing equal number of cations and anions from their regular site in crystal lattice. Okay, that means vacancy produces due to loss of cations as well as anions as shown in figure. Okay, there are two holes per ion. बघा आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दोन होल्स प्रोड्यूस होतात व्हेन पेअर आयन पेअर जास्त तुमची लॉस होते. ओके, एक कटायन आणि एक अनायन होते. जसं आता इथं 1 आणि 2 हे एक पेअर तुमची लॉस झालेली आहे. ठीक आहे, ह्या डिफेक्टला स्कॉटकी डिफेक्ट म्हणणार आहोत. याचे कॉन्सिक्वेन्स काय आहेत, हा कशामुळे होतोय आणि काय त्याला कंडिशन्स आला पाहिजे हा डिफेक्ट फॉर्म होण्यासाठी, त्याचा आपण इथं विचार करू. ओके, ठीक आहे, बघा काय सांगितलं, कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. दिस डिफेक्ट इज ऑब्झर्व ओनली वेन, काही पॉईंट दिलेले त्यांनी. ओके, हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर. हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर म्हणजे जो सबस्टन्स आहे तुमचा तो सबस्टन्स हा त्याच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर हे जास्त असले पाहिजे. काही सबस्टन्सेस असते त्याच्यामध्ये कोॲलंट कॅरेक्टर सुद्धा दाखवतात, तर हा प्युअर तुमचा आयनिक सबस्टन्स असला पाहिजे. ओके, सेकंड हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ आयन्स अनायन. कोऑर्डिनेशन नंबर हा काय तुमचा हाय असेल, कटायनपेक्षा कोऑर्डिनेशन नंबर हा तुमचा हाय असणार आहे तो. ओके, स्मॉल डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कटायन्स अँड अनायन्स. द रेशो इज द रेशो ऑफ कशाचा तुमचा R cation to radius of cation to radius anion is not below to the unity. ओके, म्हणजे काय हा जो काही रेशो आहे हा रेशो 1 पेक्षा कमी नको आहे. ठीक आहे, जर डिफरन्स म्हणजे काय तुमचं जे काही साईज आहे कटायनिक साईज आणि अनायनिक साईज काय यांच्यामध्ये हा खूप मोठा जसा डिफरन्स असायला नको. तो डिफरन्स असला म्हणजे तो काय झाला तुमचा बिलो द युनिटी होतो, ते एकापेक्षा तो कमी होतो. ह्या कंडिशन्स आहेत, 3 कंडिशन लक्षात घ्या तुमचं. हाय आयनिक कॅरेक्टर, हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अनायन आणि स्मॉल डिफरन्स इन बिटवीन द साइज ऑफ कटायन्स अँड अनायन्स. त्याच्यामुळे जो काही रेशो आहे तो रेशो तुमचा 1 पेक्षा कमी होत नाही. मग कॉन्सिक्वेन्स किंवा इफेक्ट ऑफ द स्कॉटकी डिफेक्ट ओके काय आहेत बघा लक्षात घ्या. मी तुम्हाला ते सांगितलं की डेन्सिटी ही काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. डेन्सिटी ऑफ द आयनिक सॉलिड डिक्रीजेस ड्यू टू लॉस ऑफ आयन. मास डिक्रीजेस व्हाईल व्हॉल्यूम रिमेन्स आहेत. ओके, ठीक आहे, काही प्रश्न नाही. लॅटिस एनर्जी ऑफ क्रिस्टल डिक्रीजेस. आता लॅटिस एनर्जी काय आहे हा मुद्दा आपण थर्मोडायनामिक नावाचं एक चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये हे लॅटिस एनर्जीच्या संदर्भामध्ये आपण इथं डिटेलमध्ये डिस्कशन करू. ओके, आता फारसं त्याच्यामध्ये सांगण्याची गरज नाही किंवा खूप डीपमध्ये जाण्याची गरज नाही, तो मोठा मुद्दा आहे. आपण थर्मोडायनामिक नावाचं जे काही चॅप्टर आहे केमिकल थर्मोडायनामिक तिथं आपण त्याच्यावरती डिस्कशन करू, तर ही कमी होते त्याच्यामध्ये. आता हे जे काही स्टॅबिलिटी आहे ते स्टॅबिलिटी ऑल्सो ऑब्विसली जर ते तुमचे कटायन अनायन जर मिसप्लेस झालेले आहेत तर जी काही स्टॅबिलिटी आहे त्या स्टॅबिलिटीवरती सुद्धा तुमचं काय त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. तिसरा हे झालं तुमचं चौथा मुद्दा काय आहे तुमचा इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी रिमेन्स अनचेंज ड्यू टू लॉस ऑफ इक्वल नंबर ऑफ कटायन अँड अनायन. आता इलेक्ट्रिकली न्यूट्रलिटी ही जी काही तुमची मेंटेन राहते कशामुळे मेंटेन राहते तर ड्यू टू द लॉस ऑफ इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स. जर ते सारख्या प्रमाणामध्ये जर तुमचे कटायन्स आणि अनायन्स मिसप्लेस होत आहेत तर जे काही इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी आहे ते इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहण्याचं काम करते. मग कशामध्ये तुम्हाला हा डिफेक्ट ऑब्झर्व होतो तर NaCl सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, AgBr. आता AgBr तुम्ही हा लक्षात घ्या,
हा महत्वाचा एक्झाम्पल तुमच्या याच्यासाठी आहेत. सिल्वर ब्रोमाइड हा एक्झाम्पल अतिशय महत्वाचा आहे. कार्बन सॉरी पोटॅशियम ब्रोमाइड इथं C5Cl झालेला आहे, हा C4Cl पाहिजे, हे C4Cl पाहिजे. तर काहीतरी एक याच्यामध्ये काहीतरी प्रिंट मिस्टेक झालेली दिसते, मी क्लिअर करून सांगेल तुम्हाला तो. ओके, लक्ष देऊ नका त्याच्याकडे, ह्या एक्झाम्पल बघा तुम्ही इथं. ओके, ठीक आहे. हा झालं तुमचं स्कॉटकी डिफेक्टच्या संदर्भामध्ये. नेक्स्ट डिफेक्ट तुमचं फ्रँकेल डिफेक्ट आहे. आता फ्रँकेल डिफेक्ट इज ऑल्सो इन ऑब्झर्व इट इज ऑल्सो ऑब्झर्व इन आयनिक सॉलिड. ओके, इट इज रिजेंबल टू द इंटरस्टिशियल स्पेशल. जो काही डिफेक्ट आहे त्या डिफेक्टचा जो सेकंड टाईप आहे त्याच्याशी तो रिजेंबल करणारा आहे. कसा रिजेंबल करणार आहेत तर बघा, याच्यामध्ये फिगर बघितले आपण, तिथे लक्षात येतं की तुमचे हे रेग्युलर साइड्स आहेत, अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये. अल्टरनेट आयनिक सॉलिड आहे म्हणजे अल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असणार आहेत. आता याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, इथला जो काही पॉझिटिव्ह आयन आहे, इथला पॉझिटिव्ह आयन याने याची जागा शिफ्ट केलेली, हा इथं इथं आलेला आहे तो. ओके, ठीक आहे. इथला जो काही पॉझिटिव्ह आयन आहे बघा, इथला पॉझिटिव्ह आयन याने इथे काय केलेली ती जागा सोडलेली आहे आणि दुसरीकडे तो गेलेला आहे. याच्यामध्ये शक्यतो कटायन्स आहेत, अनायन्स जे आहेत ते अनायनचं मिसप्लेस होत नाहीयेत. ठीक आहे, मिसप्लेस काय होतं की डिस्प्ले जे काही ट्रान्सफॉर्मेशन होते ते फक्त कटायन्स होते. ओके, काय म्हणते बघा, फ्रँकेल डिफेक्ट ऑल्सो ऑब्झर्व्ड इन ionic solid पहिला. Okay, these defects occur when ion of ionic solid leaves from their regular sites and occupies interstitial side between the lattice point as shown in figure. Okay, generally बघा आता generally cations are smaller than the anions. म्हणजे cations हे स्मॉलर असतात, त्याच्यामुळे त्यांची शिफ्टिंग जास्त होते. ओके, ते इझिली इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय करतात रादर दॅन anion. Cations are easily occupy the space, interstitial space as compared to anion. anion पेक्षा हे जे काही आहेत कटायन हे लवकर इंटरस्टिशियल साइड जे आहेत ते ऑक्युपाय करतात. ओके, सांगितले त्यांनी बघा, ड्यू टू द स्मॉलर साइज ऑफ कटायन्स इट इज इजियर टू अक्युमुलेट द इंटरस्टिशियल साइड. इंटरस्टिशियल साइड हे इझिली ते ऑक्युपाय करतात. कशापेक्षा, कटायन हे अनायनपेक्षा सहज ते जागा ऑक्युपाय करू शकणार आहे ड्यू टू द स्मॉल साइज. कशामुळे, त्यांच्या स्मॉल साईजमुळे. ओके, मग याच्या कंडिशन्स काय आहेत त्या कंडिशनचा विचार करू आपण इथं. बघा आता काय सांगितलं त्यांनी, हावेवर देर इज व्हॅकन्सी डिफेक्ट ऑकर्स ड्यू टू शिफ्टिंग ऑफ स्मॉलर कटायन्स फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन टू इंटरस्टिशियल साइड विच इज कॉज इंटरस्टिशियल डिफेक्ट इन द सेम क्रिस्टल. ओके, मी तुम्हाला सांगितलं की इट इज रिजेंबल टू द इंटरस्टिशियल डिफेक्ट. ओके, इंटरस्टिशियल डिफेक्ट हा तुमच्या रिजेंबल आहेत. मग आता इथं तुमचं पुन्हा कॉम्बिनेशन आहे, जसं तुमचा स्कॉटकी डिफेक्ट हा कॉम्बिनेशन होतात वॅकन्सी डिफेक्टच्या संदर्भामध्ये, तसं सॉरी वॅकन्सी डिफेक्ट आहे तो स्कॉटकी डिफेक्ट, तसं फ्रँकेल डिफेक्ट इज अ कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर हे आपल्याला सांगता येणार, मध्ये वॅकन्सी सुद्धा प्रोड्यूस होते आणि इंटरस्टिशियल स्पेस जे काही साईड आहेत त्या साईड सुद्धा ऑक्युपाय होतात तुमच्या त्या कटायनने त्यांच्या. ओके, मग कंडिशन काय आहेत, तर लोअर कोऑर्डिनेशन नंबर, लो कोऑर्डिनेशन नंबर काय असणार तुमच्या लो असणार आहेत. लार्ज डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कटायन अँड अनायन. आता लार्ज डिफरन्स, त्याच्यामध्ये स्मॉलर डिफरन्स होतं कशामध्ये, स्कॉटकी डिफेक्ट मध्ये. यांच्यामध्ये काय तुमचं जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स तुमचा हा जास्त असला पाहिजे. कशामध्ये, रेशोमध्ये. कशाच्या रेशो, आपल्या साईज मध्ये, कटायनच्या आणि अनायनच्या साईज मध्ये. ओके, त्याच्यानंतर याचे कन्सिक्वेन्स का आहे त्याच्या संदर्भामध्ये. आता बघा याच्यामध्ये फ्रँकेल डिफेक्ट मध्ये आपण असं सांगू शकतो की जी काही डेन्सिटी आहे ती डेन्सिटी तुमची सेम राहते, त्याच्यामध्ये डेन्सिटीमध्ये काही बदल होत नाही. जो तुमचा स्कॉटकी डिफेक्ट मध्ये डेन्सिटी जी ती डेन्सिटी तिथे कमी होते, मात्र ह्या फ्रँकेल डिफेक्ट मध्ये डेन्सिटी तुमची बदलत नाही, ती चेंज होत नाही. कारण काय केलंय, तुमचे जो काही कटायन आहेत किंवा अनायन आहेत तो त्यांची साईड प्लेस करतोय, आपलं मिस करतायत, ते रेग्युलर साईड मिस करतायत आणि कुठेतरी इंटरस्टिशियल स्पेस मध्ये ते ऑक्युपाय होतात. अनायनपेक्षा कटायन जास्त होतात. ओके, तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे सांगता येणार आहे की डेन्सिटी ऑफ अनायनिक कंपाऊंड रिमेन्स सेम, देर इज नो लॉस ऑफ अनायन अँड कटायन्स. ओके, जसं डेन्सिटी तुमच्या इम्पॅक्ट करत नाही, तसंच तुमचं जे काही इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी आहेत ती सुद्धा तुमची अनचेंज असणार आहेत. कारण तिथं कोणत्याही प्रकारचं तुमचं कटायन अनायन हे लॉस होत नाही, आहे तो तिथंच राहतो. ओके, हा मात्र तुमचं स्टॅबिलिटी डिक्रीज होते.
क्रिस्टलची स्टॅबिलिटी काय होते तुमची डिक्रीज होते. ओके. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट तुमचा हा इन्क्रीज होणार आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट तुमचा हा इन्क्रीज होणार आहे. हे जे काही आहेत हे दोन महत्वाचे जे काही याचे कन्सिक्वेन्स आहेत, ओके, इफेक्ट आहेत ते आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. एक्झाम्पल झेडएनएस आहेत. आता हे यस इथं कॅपिटल पाहिजे होता. यस हा तुमचा काय पाहिजे होता कॅपिटल पाहिजे होता. झेडएनएस AgCl AgBr ओके AgI CaF2 यांचे जे काही आता हा Ag जो आहे ह्या Ag ची साईज जी आहे ती खूप जास्त आहे. Cl ची Br ची हे कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. ओके. बघा इथे सांगितलं तुम्हाला AgBr एक्झिट बोथ स्कॉटकी अँड फ्रँकेल डिफेक्ट. AgBr हा तुमचे दोघं डिफेक्ट दाखवते. तुमचं स्कॉटकी डिफेक्ट सुद्धा दाखवते आणि फ्रँकेल डिफेक्ट सुद्धा दाखवते. ओके. फ्रँकेल डिफेक्ट इज नॉट फाउंड इन अल्कली हलाइड्स ड्यू टू लार्ज साइज ऑफ अल्कली मेटल्स कटायन. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अल्कली जे काही अल्कली हलाइड्स आहेत त्या अल्कली हलाइड्स मध्ये दिसणार नाही. अल्कली हलाइड्स म्हणजे काय NaCl KCl वगैरे त्यांच्यामध्ये तुम्हाला ते दिसणार नाहीत. ओके. ते कारण काय जे साईज तुमची कटायनची काय ते जास्त ते मग कोणते डिफेक्ट दाखवतात अल्कली हलाइड्स कोणते दाखवतात ते शक्यतो तुमचे फ्रँकेल डिफेक्ट आपलं सॉरी स्कॉटकी डिफेक्ट जो आहे तो स्कॉटकी डिफेक्ट तुम्हाला तिथं दाखवणार आहेत. आता पुढचा जो काही पॉईंट आहे तुमचा तो नॉन स्टिचिओमेट्री डिफेक्ट. नॉन स्टिचिओमेट्री डिफेक्ट काय आहेत हे आपण पुढच्या लेक्चरला त्याच्यावरती डिस्कशन करू. ओके. होप सो तुम्ही घरी आहात, सुरक्षित आहात आणि काळजी घेत आहात. हॅव अ नाईस डे.